4 डेजचे पिरियड्स हे जायलाच पाहिजे. जर अंगावरनं 2च दिवस जात आहे तर इन्फर्टिलिटी किंवा PCOD आहे का, काही रिझनिंग आहे का ते शोधणं महत्त्वाचं, की आपला फ्लो का कमी होतोय. कारण काय मेनोपॉज पण लवकर येऊ शकतो. करेक्ट. सो मग आपल्याला ती मेंटेन राहिली पाहिजे सायकल, म्हणून आपल्याला कळणं गरजेचं आहे की माझा फ्लो कमी का झालाय. मग तो वाढण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, की काय व्यायाम करणं गरजेचं आहे का, मला लाईफस्टाईल बदलणं गरजेची आहे किंवा मला औषधांची गरज आहे. आपल्याला हे सगळं शोधणं गरजेचं आहे. जर योग्य वेळेत कळलं तर मग पुढची जी सायकल आहे त्याच्यात कळलं पाहिजे की येस मला 4 दिवस, म्हणजे पहिले माझी 1.5 दिवसांची होती, आता माझी 4 दिवसांवर आली आहे पाळी, म्हणजे ती सायकल बरोबर आहे, रेग्युलर होते, रेग्युलर आहे. सो हे गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की जर असं नसेल होत तर मग खारीक तर खायचीच आहे, एक सकाळी एक संध्याकाळी. आणि त्याचबरोबर बाळंत शेपा मिळतात, त्या जेवण झाल्यावर चिमूटभर त्या चावून खायच्या. एवढं जरी केलं तरी पाळी नीट येण्यासाठी मदत होते. क्या बात आहे. म्हणजे हे साधे सोपे घरगुती उपाय असतात. घरगुती म्हणण्यापेक्षा आपण बाळंत शेपा वगैरे आयुर्वेदात उल्लेख केलेला आहे, त्यामुळे त्याचा आपण वापर तर नक्कीच करू शकतो. आणि शतावरी आहे जी सख्खी आहे, म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या म्हणजे जीवनात शतावरी असलीच पाहिजे अशी ही शतावरी आहे. सो त्याचंही आहारात सेवन असणं किंवा ती रेग्युलर आपण इंटेक करणं ती महत्वाची आहे.